सुप्रभात, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज 8 नोव्हेंबर 2025 आणि आज आहे शनिवार. आज प्रेम या विषयावर बोलू. लव, प्रेम. प्रेम हा शब्द धीर गंभीर अतिशय विस्तीर्ण असा आहे, परंतु त्याला आपण सर्वार्थानं छोटं केले. प्रेम म्हणजे स्त्री पुरुषांमधलं जे सो कॉल्ड एका वयातलं जे आकर्षण असतं त्यालाच प्रेम म्हणायची एक आमच्याकडे पद्धत रूढ झाली. त्याच्यामुळं फार मोठा प्रश्न निर्माण होतो प्रेम या शब्दापुढे, आपल्या पुढं नाही. तर प्रेम ही संकल्पना जी आहे ती ईश्वरी आहे. बॉन्डिंग ज्याला आपण म्हणतो, की म्हणजे आमच्या रसायनशास्त्रामध्ये जे वेगवेगळे केमिकल्स जे तयार होतात, पाणी कसं तयार झालं, H2O, हायड्रोजनचे 2 ॲटम आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम, म्हणजे त्याच्यामध्ये बॉन्डिंग आहे. त्याच्यामुळे 2 हायड्रोजनचे ॲटम्स आणि 1 ऑक्सिजनचा ॲटम मिळून पाणी तयार झालं पृथ्वीवरती आणि जीवसृष्टी निर्माण झाली. आता हे बॉन्डिंग म्हणजे काय, त्याला एक बॉन्डिंग एनर्जी असते, त्यालाच प्रेम असं म्हटलं पाहिजे सूक्ष्म दृष्टिकोनातनं. तर प्रेमाची संकल्पना खूप मोठी आहे, ती आपण जाणली पाहिजे. तर माणसाचं निसर्गावर प्रेम असतं, माणसाचं झाडावर प्रेम असतं. माणूस झाड लावतो, बी पेरतो. तर शेतकरी बघा, किंवा ज्यांना झाडं लावण्याची सवय आहे, तर ते बीज कसं रुजतं, झाडाला पानं कशी येतात, ते कसं उमलतं फुलतं, याचा अनुभव ही घेण्याची गोष्ट आहे. अनुभव असं सांगून कळणार नाही, तुम्ही तसं करून बघा. म्हणजे छोटे छोटे प्रयोग आपण जर करून बघितले तर लक्षात येतं की माणूस आणि निसर्ग किती मोठा खोल असा गुह्य असा प्रेमाचं नातं आहे. तर ते शेतकऱ्याला कळतं आमच्या. तो बीज पेरतो आणि ते बी शेतामध्ये उगवतं. त्यासाठी जमिनीची मशागत, नांगरणी, ते कुळपणी, काय काय त्याची नावं आहे, 10-12 नावं आहेत. ती शेतकऱ्यांना विचारा. खुरपणी, त्याच्यानंतर तण काढायचं, त्याचं काहीतरी नाव आहे, गवत काढायचं वगैरे. असं आमच्या शेतकऱ्याला आम्ही कायम परावलंबी ठेवले, त्याला पैसे देऊन ओला दुष्काळ सुका दुष्काळाच्या नावाखाली. तर मित्रांनो, त्यांच्याकडनं तो गुण आपण घेतला पाहिजे की आपल्या शेतीवरती शेतकरी कसं प्रेम करतो. फार गुह्य आहे, ती त्याची देवताच असते. ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती, आमची माती आमची माणसं. तर आपण या सगळ्या गोष्टी बघतो आणि अतिशय सहजगत्या ते विसरायची सवय आपल्याला लागलेली. तर ते काय खरं नाही. तर असंच माणसातलं पण नातं असतं. मग आपण म्हणतो रक्ताचं नातं, सो कॉल्ड रक्ताचं नातं असतं. मग चुलत असतं, मावळ असतं, मग शेजारी असतात, आमचे जातवाले असतात आणि मग देशवाले असतात. आणि मग असं माणूस हा नेहमी कोणाशी ना कोणाशी जे नातं जोडतो त्याला त्यांनी नाव दिलेलं असतं. मित्रांनो, तर पृथ्वी आणि सूर्यामध्ये जे आकर्षण आहे, नवग्रह जे सूर्याभोवती फिरतात त्यांचं सूर्यामध्ये आकर्षण आहे, प्रेमच आहे. त्याच्यामुळे आपण आहोत. पृथ्वी सूर्याभोवती फिरते ठराविक अंतराने. थोडं जरी अंतर कमी झालं तर आपलं टेम्परेचर वाढेल. 50च्या वर गेलं तर जगणं मुश्किल होईल माणसाला. 50 डिग्री सेंटीग्रेड, ते कधीतरी वाळवंटात झालं तरी माणसाला घाम फुटतो. तसंच बर्फामध्ये जास्त राहावं लागलं तरी माणूस त्रासतो. तर माणसाचं आयुष्य या पृथ्वीवरती जे आहे ते ठराविक तापमानात आहे. 0 ते 50 म्हणू आपण, किंवा -5-10 डिग्री ते 50 डिग्रीज. त्याच्या पलीकडं माणसाचं अस्तित्व पृथ्वीवर फार अवघड आहे. त्याला विशिष्ट पद्धतीनं जगावं लागेल. तर असा एक काळ सुरुवातीला आला असेल
भविष्यातही येऊ शकतो. परंतु हे जे प्रेम आहे ते प्रेम म्हणजे आकर्षण, जे आकर्षण दोन अणुरेणूंना बांधतं. अणुरेणूया थोकडा तुका आकाशा एवढा. मग तुकाराम महाराज बघा कसं विज्ञान सांगतात. अणुरेणूंपेक्षा सूक्ष्म असलेला हा भाव आणि हा आकाशा एवढा सुद्धा भाव होऊ शकतो. तुका आकाशा एवढा. तर असे जे अभंग आपण वाचतो त्यातनं सुद्धा एक विज्ञान असतं. मुंगी उडाली आकाशी. काय कल्पना आहे बघा, मुंगी उडाली आकाशी. म्हणजे मुंगीचं सुद्धा जे भान असतं जगण्याचं ते आकाशा एवढं भव्य होऊ शकतं. तर आपण छोटे असतो, मान्यता आहे, परंतु आपल्या छोटेपणात जे मोठेपण दडलेलं असतं त्याची अनुभूती घेणं म्हणजेच प्रेमाचा आविष्काराची अनुभूती घेणं. भक्ती काय आहे? भक्ती हे प्रेमच आहे. आता आपण जे काही देवधर्म करतो त्याच्यामध्ये देव असतो, त्याची आपण भक्तीच करतो. त्याच्यावरचं प्रेम असतं, निस्वार्थ प्रेम असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला छान वाटतं. म्हणजे बघा की माणसाला त्याग करण्यामध्ये आनंद आहे, पण हे तो जाणून घेत नाही. तर तुम्ही त्याग करा आयुष्यात, तुम्हाला इतका आनंद आणि शांती अनुभवायला येईल. पण हा त्याग आमच्या अभ्यासक्रमात नाही ना, तो आम्हाला शिकवला जात नाही. दुसऱ्याचं दुःख, दुसऱ्याची तळमळ जाणणं, ही तरलता माणसामध्ये जेव्हा येते त्यावेळेस त्याला सगळ्या जीवसृष्टीत तो ईश्वर दिसू लागतो. आणि मग संत म्हणतात त्याप्रमाणे जळी स्थळी काष्टी पाषाणी. देवच आहे, चारी दिशांना तो आहे, पुरून उरतो तो, तरी पण आम्ही देव शोधू पाहतो. तर मित्रांनो, ईश्वर ही संकल्पना, देवाला शोधणं ही संकल्पना जी आहे ती प्रेमाला जाणण्याचीच संकल्पना आहे. ते आपण प्रेमाला जाणण्याचा प्रयत्न हा आपल्या आयुष्यामध्ये केला पाहिजे. फार मोठी संकल्पना आहे, त्यामुळे 7:30 मिनटं झाली. आज थांबूया. तर आज शनिवार आहे. विश यू ऑल द बेस्ट फ्रेंड्स. गुड डे टू ऑल ऑफ यू. थँक यू व्हेरी मच.